कि कुछ लोग इसे केवल शौर्य दीन कहते हैं, उनको ठीक से समझदारी नहीं है। इस वजह से केवल शौर्य दीन कहते हैं। ये शौर्य दिन नहीं है, ये विजय दिन है। ये केवल शौर्य दिखाने का मुद्दा नहीं है। तो ये विजय दिन है। इस दिन हम लोगों के द्वारा विजय हासिल हुआ, तो इसलिए इसके माध्यम से पेशवाओं का पराजय हुआ। यह बात बाबा साहब अम्बेडकर ने भी अपने स्पीचेस में और अपने रिकॉर्ड में कही हुई है। भीमा कोरेगांव के कार्यक्रम के इतिहास के बारे में महाराष्ट्र भर और देश भर में जागरण करने का काम हम लोगों ने किया। इसके बदौलत इस कार्यक्रम में हजारों की संख्या में आने वाले जो लोग थे, अभी लगभग इस साल 25 लाख के लगभग लोग आने वाले हैं। पहले इसमें केवल महाराष्ट्र के लोग आया करते थे, मगर हमने जो सारे देश भर में जागरण किया इसकी वजह से कि कुछ लोग इसे केवल शौर्य दीन कहते हैं, उनको ठीक से समझदारी नहीं है। इस वजह से केवल शौर्य दीन कहते हैं। ये शौर्य दिन नहीं है, ये विजय दिन है। ये केवल शौर्य दिखाने का मुद्दा नहीं है। तो ये विजय दिन है। इस दिन हम लोगों के द्वारा विजय हासिल हुआ, तो इसलिए इसके माध्यम से पेशवाओं का पराजय हुआ। यह बात बाबा साहब अम्बेडकर ने भी अपने स्पीचेस में और अपने रिकॉर्ड में कही हुई है। और बाबा साहब अम्बेडकर ने ये बात भी कबूल की कि इसकी वजह से इस पेशवाओं के राज को समाप्त करने की वजह से एक गलत काम हुआ है, अंग्रेजों का राज आ गया। ये बाबा साहब ने कहा, तो हमें कहने के लिए कोई दिक्कत है नहीं, ये अंग्रेजों का राज आ गया। तो अंग्रेजों का राज आने से फिर लॉन्ग टर्म में बड़ा बेनिफिट हुआ कि देश में संविधान का राज आ गया और लोकतंत्र आ गया। अंग्रेजों के जाने के बाद में संविधान का राज आ गया। नहीं तो जो पेशवाओं का राज था वो तो मनुस्मृति का राज था। पेशवाओं का राज तो था, वो मनुस्मृति का राज था। तो इसको खत्म करने का मामला ये लॉन्ग टर्म में संविधान का राज स्थापित करने का कारण हुआ और देश में लोकतंत्र को भी स्थापित करने का कारण बना। तो ये इस तरह का कार्यक्रम लेने के पीछे हमारे मकसद है कि इस तरह की अंडरस्टैंडिंग जो यहाँ लोग आते हैं, उन लोगों के बीच में इस तरह की समझदारी पैदा करना हमारा मकसद है। इस तरह से इस कार्यक्रम को लेने का मकसद है। और मुद्दा कसा आहे की बनसोडेंना थोडंसं बाबासाहेबांचं अनटचेबल पुस्तक जर त्यांनी वाचलं असतं तर त्यांनी थोडंसं जरा असं लिहिलं नसतं। त्यांनी अनटचेबल पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं हे तरी त्यांना माहित आहे की नाही मला कल्पना नाही। त्यांनी जर अनटचेबल पुस्तक वाचलं असतं बाबासाहेबांनी लिहिलेलं तर त्यांच्या असं लक्षात आलं असतं की या देशामध्ये अस्पृश्यताची प्रथा जी आहे ही हजारो वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेली आहे। म्हणजे मौर्य साम्राज्याचा जो आखरी राजा आहे बृहदत्त, सम्राट बृहदत्त म्हणजे मौर्याच्या अशोकाच्या खानदानी मधला हा राजा होता, सम्राट बृहदत्त मौर्य। याची पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून हत्या करण्यात आली। त्याच्यानंतर ह्या सारा
प्रथा परंपरा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि हा इतिहास समजा ज्यांनी पुस्तक लिहिलं, तुम्ही म्हणता त्यांना जर माहित असतं तर त्यांनी तसं लिहिलं नसतं. तर पेशव्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं डायरेक्ट राज्य असल्यामुळे त्यांनी जी अस्पृश्यता आहे त्या अस्पृश्यतेचा विकास केला आहे. म्हणजे पेशव्यांना श्रेय कशाचं आहे माहिती आहे का? नीचतेचं श्रेय आहे की त्यांनी अस्पृश्यतेमध्ये विकास केला, समाप्त नाही केलं. त्यांच्या नीचपणामध्ये, पेशव्यांच्या नीचपणामध्ये त्यांनी विकास केला, त्यांनी मडके बांधले. म्हणजे फक्त जे अस्पृश्यता म्हणजे स्पर्श करण्याच्या संबंधित जे मुद्दे होते ते तेवढेच नाही. मग ते तुम्ही रस्त्याने चालणार, तुमची सावली पडणार, मग तुम्ही थुंकणार, तर ते सुद्धा जमिनीवर पडता कामा नये. म्हणजे ह्या असल्या अनेक गोष्टी पेशव्यांनी ऍडिशनल केल्या. अस्पृश्यतेमध्ये त्यांनी अनेक गोष्टी जोडल्या, म्हणजे विकास केला. अस्पृश्य महान लोक होते, नीचपणामध्ये महान. म्हणजे नीच सुद्धा काही लोक, नीच मध्ये सुद्धा काही लोक फार महान असतात ना. नीचपणामध्ये म्हणजे खालच्या स्तरावर काही लोक फार महान असतात. म्हणजे खालच्या जातात म्हणजे त्याच्यापेक्षा त्याला काही जायची काही मार्गच नसतो, तरी पण तो जात राहतो. त्याच्यामध्ये ते महान होते पेशवे. आणि त्याच्यातून तो राग होता, तो राग ह्या लोकांनी संपवला. हे शूर लोक होते, मार्शल लोक होते. इंग्रजांनी जेव्हा आलेत ना, मग त्यांनी कोण लोक या देशामध्ये मार्शल आहेत त्याच्यामध्ये ते महार सुद्धा मार्शल लोक आहेत म्हणून. आणि म्हणून त्यांनी रेजिमेंट काढले. तुमच्या माहितीसाठी महार रेजिमेंट वर्ल्ड वॉर मध्ये सुद्धा, म्हणजे इंग्रजांना वर्ल्ड वॉर जिंकण्याचं जे काही श्रेय आहे त्याच्यामध्ये या महार लोकांना सुद्धा श्रेय. हे केवळ एवढंच नाहीये, जगावर हिटलरचं राज्य येऊ नये किंवा अनेक वाईट गोष्टीचं राज्य येऊ नये, ह्या ज्या लढाया झाल्या त्या लढायामध्ये हे सैन्य त्याच्यात होते सहभागी. म्हणजे या लढाईमधून अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा निर्माण झाल्या. एक वाईट गोष्ट निर्माण झाली, ती कुठली? इंग्रजाचं राज्य. बाबासाहेबांनी म्हटलं त्या इंग्रजाच्या राज्यामधूनच मग संविधान आलं, संविधानिक लोकशाही आली, इक्वेलिटी बिफोर लॉ, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र जे बुद्ध आणि अशोकाच्या आंदोलनातून निर्माण झालं होतं ते पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून संपवण्यात आलं होतं. ते पुष्यमित्र शुंगाचं राज्य संपवण्यात आलं आणि त्यामधून पुन्हा नव्याने संविधान आणि समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायाच्या आधारित संविधान घोषित करण्यात आले. नेशनल दस्तक की आपसे गुजारिश है कि अगर इसको बचाना चाहते हैं तो नेशनल दस्तक को सब्सक्राइब करने के लिए रेड कलर के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर बेल आइकन की घंटी दबाएं. नेशनल दस्तक को बचाने के लिए बहुत जरूरी है कि हर खबर को शेयर करें, लाइक करें, कमेंट जरूर करें.